जैताणे ग्रामीण रुग्णालयात शासकीय कामात अडथळा, पोलिसांना मारहाणीच्या आरोपाखाली तिघे जेरबंद. धुळे जिल्ह्यातून एक गंभीर घटना समोर आली आहे, जिथे शासकीय कामात अडथळा आणण्याचे प्रकरण थेट पोलिसांवरच्या हल्ल्यापर्यंत पोहोचले आहे. साक्री तालुक्यातील जैताणे येथील ग्रामीण रुग्णालयात झालेल्या वादानंतर मध्यस्थीसाठी गेलेल्या पोलिसांनाच मारहाण झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी निजामपूर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत तिघांना अटक केली असून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही घटना दिनांक 17 जूनच्या मध्यरात्री जैताणे येथील नवीन ग्रामीण रुग्णालयात घडली. मिळालेल्या माहितीनुसार सनी बोरसे, दीपक जाधव, श्याम न्याहळदे आणि बापू धनगर या 4 व्यक्तींनी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांशी वाद घातला. घटनेची माहिती मिळताच निजामपूर पोलीस ठाण्याचे पथक तिथे पोहोचले. मात्र या चौघांनी पोलिसांच्या शासकीय कर्तव्यात अडथळा आणत त्यांच्याशीही हुज्जत घातली आणि दमदाटी करत मारहाण केल्याचा आरोप आहे. यानंतर निजामपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलम अंतर्गत लोकसेवकावर हल्ला करणे आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाले होते. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांनी आरोपींच्या शोधासाठी तातडीने पथक तयार केले. या पथकाने केलेल्या कारवाईत सनी बोरसे, दीपक जाधव आणि श्याम न्याहळदे या तिघांना अटक करण्यात यश आले. अटक केलेल्या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर प्रकरणातील चौथा आरोपी बापू धनगर हा अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे.